मी पिंपरी चिंचवड चिखली येथून 19 तारखेला आलेली आहे इथे राहायला. मला भरपूर शारीरिक त्रास होत होते. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हते. माझा बॅलन्स जात होता. मला सतत आधाराची गरज होती. प्लस माझे डोळे खेचले जायचे. माझं स्वतःचं पाऊल जमिनीला टेकलं की अगदी मस्तकात कळ जायची, अशी माझी परिस्थिती होती. जेवण करणं तर अशक्य कोटीतली गोष्ट होती स्वतःसाठी, मुलासाठी. आणि डॉक्टरांकडे मी आल्यापासून गेल्या 10 दिवसामध्ये माझ्यामध्ये बराच फरक पडलेला आहे. तो म्हणजे मी एकटी हात सोडून चालायला लागलेली आहे. माझे गुडघे मला साथ देत आहेत. प्लस पावलं मी नॅचरली जमिनीवर टेकवते. ह्याच्यामध्ये मला डॉक्टरांनी एकही बाहेरचं औषध दिलेलं नाहीये गेल्या 8 दिवसामध्ये. फक्त त्यांनी त्यांच्या आयुर्वेद चिकित्साप्रमाणे अभ्यंग, शिरोधरा आणि जानोधरा ह्या 3च तेलाच्या प्रक्रिया माझ्यावरती केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मला खूप फरक पडलेला आहे. प्लस फूट मसाज, बरोबर ना? फूट मसाज मी रोज डेली सकाळी किंवा संध्याकाळी एकदा घेते. आणि काही पथ्य सांगितली, ती पण नॅचरली इथे घडून आलेली आहे. आणि हे सगळं केल्यामुळे जी गोष्ट मला जाणवली ते म्हणजे माझ्या शरीरामध्ये जे जडत्व होतं ते हलकं झालेलं आहे. वर्षांनी खाली बसू शकले? 7 वर्षांनी. आणि मी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मला पहिल्या दिवसापासून डॉक्टरांनी प्रयत्नाला जोर दिला, त्याच्यामुळे माझी विल पॉवर वाढली. आज 7 वर्षांनी माझं पहिल्या दिवशी तर त्यांनी गणपती बाप्पा मोरया केला हजबंड अँड वाईफने. त्याच्यानंतर मी खुर्ची धरून बसायला लागलेली आहे, खुर्ची धरून उठते आहे. थोडंसं फक्त गुडघे टेकल्यावरती त्रास होतो, पण दॅट इज बेअरेबल. आणि त्याच्यामध्ये आणि मांडी घालायला लागली. माझे दोन्ही पाय फोल्ड होत नव्हते. ते एका वेळेला एक पाय फोल्ड होतोय, एका वेळेला दुसरा पाय फोल्ड होतोय हे. आणि कुठचेही बाहेर त्यांनी स्वतःची अजून मला औषधं दिलेली नाहीये. कोणतंही औषध पोटात घ्यायला नाही, गोळी काढा नाही, काहीच दिलेलं नाहीये. आणि हे सगळं येण्याचं मुख्य कारण माझ्या मुलाने एक व्हिडिओ बघितला डॉक्टरांचा आणि सांगितलं की तुला आता तिथे जायलाच पाहिजे. माझा मुलगा बेसिकली डम अँड डेफ आहे, पण तरी देखील त्याच्या हट्टापायी किंवा त्यांनी जे काही डॉक्टरांनी त्यावेळेला टाकलेले फोटो बघितले, त्याच्यानुसार मी त्याचं म्हणणं मान्य केलं आणि मी इथपर्यंत आले. आणि मला इथे आल्यानंतर जे मानसिक समाधान मिळालेलं आहे, इथल्या नॅचरल निसर्गाचं, फूडचं, घरचं जेवण प्रॉपर अगदी, त्याच्यामुळे जे एक मानसिक शांतता जी माझी ढळत होती ती आता बरीचशी कंट्रोलमध्ये आलेली आहे. असे आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो ना, तेव्हा लोक प्रश्न विचारतात, अहो खर्च किती आला, पैसे किती पडतात? तर इथे आपल्या राहण्यासंबंधी तुम्हाला किती पैसे खर्च आला राहणे यासंबंधी? राहणे, जेवण, खाण पर हेड 1000 रुपीज. बाकीचे खर्च काय आहेत ते मी अजून बेसिकली डॉक्टरांना विचारलेच नाहीयेत. फक्त येताना मी डॉक्टरांनी सांगितलं काही झालं तरी मी एसटीने येणार नाही, कारण माझंच पाय मी उचलून टाकत नाही. त्यामुळे जग जरी मला सांगतंय की खर्च करते, तरी मी स्वतः गाडी करून इथे येणार आहे आणि गाडी करूनच चिखलीला जाणार आहे. आणि आमच्या दोघांचा मानस मी डॉक्टरांकडे सुपूर्त केलेला आहे, तो म्हणजे चिखलीत इथे येऊन सेटल होणे. त्याला मला सपोर्ट मिळाला पाहिजे. धन्यवाद. बरोबर झालं. थँक्यू.